राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सध्या शताब्दी वर्ष चालू आहे आणि या शताब्दी वर्षात पुणे हे पश्चिम महाराष्ट्राचं संघाचं मुख्यालय मोतीबाग या ठिकाणी एक अनोखं असं संग्रहालय थोडक्यात तर या तर या प्रदर्शनीमध्ये आपण पाहतात की ही भारतातील व विविध भागातील पारंपरिक वाद्य आहेत. या दृश्यात पाहतात हे धनगरी ढोल हे ते असं सजवलेल्या पद्धतीनं त्याबरोबरच दौर, हलगी, पखवाज, चौघडा ही अशी पारंपरिक जी वाद्य आहेत ज्याचा या आपल्या परंपरेशी ग्रामीण भागाशी एक नाळ जुडलेली आहे. आणि संघाच्या या घोष विभागाच्या प्रदर्शनीमध्ये या ठिकाणी प्रांतातून म्हणजे राज्यातून आलेले जे कार्यकर्ते स्वयंसेवक मान्यवर असतील ते नक्कीच हे दृश्य पाहतात. संघ म्हणलं की संघाचा घोष समोर येतो आणि गावागावात शहरामध्ये ज्या संघाचे पथसंचलन म्हणजे रूट मार्च जो संघाचा बँड असतो त्या या संग्रहालयामध्ये सर्वात जुन्या अशा वंशी म्हणजे बासरीपासून आताच्या अलीकडच्या काळातील वेगवेगळ्या स्वरूपाच्या तयार केलेल्या बासऱ्या म्हणजेच वंशी याचे या प्रदर्शनीमध्ये आपण हे पाहत आहोत. हे नव्याने मधुरिका नावाचं एक उपकरण आहे जे वाद्य आहे ते वाद्याची चाल पण त्या पद्धतीनं तयार केलेली आहे. त्यानंतर हे मुख संवेदिनी म्हणजेच आपण त्याला इंग्लिश भाषेत माउथ ऑर्गन म्हणतो. या ठिकाणी पाहतात आपण हे काळ्या रंगाचं स्वरद म्हणजेच क्लॅरिनेट, तार स्वरद, याला हे नागांग म्हणजे सॅक्सोफोन. हे संघाच्या घोषामध्ये विविध भागाचे जे अनेक दल असतात त्या दलामध्ये या वाद्यांचा समावेश असतो. हे आपण पाहत आहेत. शृंग म्हणजेच कॉर्नेट आणि तुर्य म्हणजे ट्रम्पेट त्याचे पण वेगवेगळे साईज आहेत त्या या संग्रहालयात म्हणजेच प्रदर्शनीत ठेवलेले आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत की संयमक प्रतुर्य, व्हॉल, ट्रम्बोन, शंख असे वेगवेगळे जुन्या पद्धतीचे आणि आता नव्याने तयार झालेल्या पद्धतीचे या ठिकाणी हे वाद्य हे संघाच्या घोषामध्ये म्हणजे संघाचा एक जो घोष विभाग आहे त्याच्यामध्ये या वाद्यांचा समावेश असून त्या प्रदर्शनीमध्ये ही वाद्य ठेवलेली आहेत. आणि या ठिकाणी असणारी जी पारंपरिक वाद्ये त्याची नावं देखील संघ रचनेतून ही संस्कृत मराठीतून अशी ती त्याची ठेवण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण संघाने वेळोवेळी घोष विभागामध्ये जी प्रदर्शनी केलेली आहे किंवा पुस्तकं किंवा त्याचं प्रकाशन केलेले आहे या ठिकाणी या संग्रहालयात त्याचा देखील समावेश असून या ठिकाणी हे आपण पाहतात हे घोषदंड म्हणजे संपूर्ण जो बँड असतो किंवा घोष असतो त्याचं हँडल करण्यासाठी म्हणजे ते संयमित करण्यासाठी या घोषदंडाचा उपयोग होतो, वापर केला जातो. देशभरातून व राज्यातून या ठिकाणी अनेक मान्यवर संगीत प्रेमी भेट द्यायला येतात आणि त्यांचे काही अभिप्राय देखील या ठिकाणी आपण पाहत आहात. या अभिप्रायामध्ये गायक सुरेश वाडकर, पंडित उल्हासजी कशाळकर, मणिप्रसादजी उन्नीकृष्णन, पंडित अतुल उपाध्याय, श्रीमती आरती अंकलिकल, श्रीमती अनुराधा पोडवाल, अन्नुमली, सुरेश तळवळकर, उदित नारायण यासारखे अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेट देऊन या संग्रहालयाला ज्या रचने त्या रचनेचे कौतुक देखील केलेले आहे. पुण्याच्या मोतीबाग कार्यालयात जर आपण कधी भेट द्यायला आलात किंवा या संपूर्ण महाराष्ट्रातील 10 ते 12 जिल्ह्यातून कार्यकर्ते या ठिकाणी येतात ते येथे आवर्जून भेट देतात. आपणही कधी पुण्याला मोतीबाग कार्यालयात आले तर ही प्रदर्शनी नक्की पाहावी. सतर्क खबरबाज जिल्ह्याची साठी पत्रकार प्रसाद मैड, मोतीबाग, पुणे.